फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 9 मधील अपक्ष उमेदवार मधुरा मालणकर वाळके या घरोघरी जाऊन आपला प्रचार करत आहेत। ज्येष्ठ बंधू वैभव मालणकर यांनी केलेले सामाजिक काम आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांचे कणकवली शहर विकासातील योगदान याच्या जोरावर आपला विजय पक्का असल्याचा मधुरा मालणकर यांना विश्वास आहे। प्रभाग 9 मध्ये आपण निवडणूक लढवताय, काय सांगाल? नमस्कार, मी मधुरा मालणकर वाळके प्रभाग क्रमांक 9 मधून नगरसेविका या पदासाठी उभी राहिली आहे। तरी आम्हाला प्रतिसाद खूप छान भेटतोय। कुठली निशाणी घेऊन आपण मतदारांपर्यंत पोहोचताय? माझी निशाणी आहे पाण्याचा जग। मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? मतदानाचा प्रचार खूप छान आहे। प्रत्येक घरामधून एक व्यक्ती आमच्यासोबत आहे। मधुरा मालणकर वाळके यांना प्रभाग 9 मधील अपक्ष उमेदवार म्हणून जग निशाणी मिळाली आहे। पिढ्यानपिढ्या आम्ही भावंडे या प्रभागातील स्थानिक नागरिक आहोत। प्रभाग 9 मधील समस्या आणि त्यावरील उपाय याची आम्हाला जाण आहे। नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभाग 9 मधील प्रश्न सोडवून भावी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावू, असे वैभव मालणकर म्हणाले। वैभव, तुमची धाकटी बहीण प्रभाग 9 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे, काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे आता इतके वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे आणि ह्या वॉर्डात लहानपणाचा मोठा झालेला आहे मी। आणि प्रत्येक या वाटेवाटेवर फिरत असताना आपल्या माणसांची जाणीव होते आणि प्रत्येक माणसांबरोबर आमची नाळ ही जुळलेली आहे। तसेच सामाजिक उपक्रम आम्ही या वॉर्डमध्ये राबवत असतो। प्रत्येक वर्षाला 2 ते 3 कार्यक्रम हे आमचे वैयक्तिक ठरलेत असतात आणि हेच सगळं करत असताना कुठेतरी प्रशासनामध्ये आपण जाऊन त्याही योजना या सर्व बांधवांपर्यंत पोचवायची माझी एक चांगली इच्छा आहे। ती पूर्ण करण्यासाठी आज महिला आरक्षण पडलं म्हणून मी माझ्या बहिणीला पुढे उभं करून तिचं मत घेऊन तिला भरघोस मतांनी निवडून देऊन तिच्या माध्यमातून मी या प्रभागामध्ये खूप काम करू इच्छित आहे। सुविधा इथे फक्त रस्ते झालेले आहेत, बाकीच्या सुविधा तशाच आहेत। ड्रेनेज सुविधा बघायला गेलं तर बऱ्याचशा तशाच आहेत। गटारांची खोळंबी झालेली आहे, नुसती गटार झालेली आहेत पण ती शेवटपर्यंत टोकापर्यंत पोचलेली नाही, ती तिथल्या तिथेच सगळी थांबलेली आहेत। ती पूर्ण होणं महत्त्वाचं आहे। रस्त्यांचं झालं तरी पांदणी आहेत, त्याच्या पांदण्यांचं जे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे किंवा ते फरशा बसवलेल्या आहेत त्या तात्पुरत्यापासून परत त्या नंतर गहाळ होतात, त्याचा काय अर्थ राहिलेला नाही आहे। डासांचं प्रमाण वाढलं आणि माझा पहिला प्रमुख फोकस असणार तो या वॉर्डमधली स्वच्छता। आणि ती स्वच्छता इतकी नीटनेटकी असेल की प्रभागातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की नगरसेवक असावं तर असं काम करून मी या प्रभागात सर्वांना दाखवणार आहे। मतदारातील सगळ्या मतदारांना ह्या प्रभागातील काय आव्हान कराल? आव्हान मी एवढंच करेन की आज जो उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे तो एक अपक्ष म्हणून आहे आणि आम्हाला कुठल्याही पक्षाकडनं आम्ही भरवलेला नाही, अपक्ष म्हणून आहे। आणि माझं सर्वांना हात जोडून अशी विनंती आहे की इतके वर्ष तुम्ही सगळ्या नगरसेवकांना म्हणा की ते भरपूर जणांना निवडून दिलेले आहेत, एकदा फक्त मला माझ्या बहिणीला मालणकर या नावाला निवडून द्या, तुम्हाला ते मतदान सार्थकी लागल्यासारखं तुम्हाला स्वतःला वाटेल। तुम्ही जरी अपक्ष निवडणूक लढवत असला तरीसुद्धा नगराध्यक्षपदासाठी आपण मात्र संदेश पारकर यांच्यासाठी मताचा प्रचार करतो, त्याबद्दल काय सांगाल? माझी राजकीय सुरुवात ही सन्माननीय संदेशजी पारकर साहेबांकडूनच झालेली आहे आणि त्यांचा माझ्या मनामध्ये एक सन्मानपूर्वक एक आदर आहे। त्यामुळे त्यांना कुठेही गोष्टीत कमी पडू न देता त्यांच्यासाठी मी हा मनापासून प्रचार करत आहे। मधुरा मालणकर या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन आपली जग निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत। त्यांच्या प्रचारात सोमनाथ पाडगावकर, तुषार गुळवणकर, सिद्धेश मालणकर, निलेश पवार, मिलिंद सुतार, दुर्वांग मालणकर, तुषार मालणकर, विनायक पेंडुरकर, रसिका मालणकर, प्रथमेश परब, मिताली मालणकर, रोहित जाधव, सुषमा मालणकर, कल्याणी बडिये, लक्ष्मी सुतार, ईशा मालणकर, रिया मालणकर आदी सहभागी आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।